शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी यांना राष्ट्रवादीच्या बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिली आहे। कारखाना लिलावात काढणं गुन्हेगारी कृत्य नाही असं म्हणत सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा देण्यात आलाय। यामध्ये शिखर बँकेला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नाही। इतकंच नाही तर 1343 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमधून करण्यात आलाय। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। शिखर बँक घोटाळ्यात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट। निवडणुकीआधी सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा। हे सुरेंद्र, वॉशिंग मशीन तर आहेच, हे सगळे बघतायत कोणाचे डाग पडलेत या आमच्यामध्ये धुवून टाकीन। सुनेत्रा पवारांचा घोटाळ्याशी संबंधच नाही, तपास यंत्रणांचा निर्वाळा। 70,000 कोटीचा केळा उपमुख्यमंत्री हो आणि तिजोरीच्या चाव्या घोटाळा केलास ना, हे तिजोरीच्या चाव्या। बारामती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना एक मोठा दिलासा मिळालाय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिली आहे। क्लीन चिट देताना आर्थिक गुन्हे शाखेनं काय म्हटलंय एक नजर टाकूया। तथ्यांमध्ये चूक झाली असल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय। याशिवाय कारखाना लिलावात काढणं गुन्हेगारी कृत्य नसून सुनेत्रा पवार यांनी 2 वर्षांपूर्वीच संचालक पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे घोटाळ्याचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे। दरम्यान चौकशीतून जे निष्पन्न झालं त्यानुसारच क्लीन चिट दिली असेल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर भाजप वॉशिंग मशीन आहे असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। चौकशीचा भाग आहे। चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे त्याचा निर्णय झाला असेल। राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिलेली आहे। काय वॉशिंग मशीनची जाहिरात आहे ना ती। सुनेत्रा पवार यांनी जय ॲग्रोटेकच्या संचालक पदाचा 2010 मध्येच राजीनामा दिला। तसंच सुनेत्रा पवारांचे घोटाळ्यासंबंधित कोणतेही पुरावे न सापडल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। शिखर बँकेचा घोटाळा नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया। शिखर बँक घोटाळा तब्बल 25,000 कोटी रुपयांचा आहे। या प्रकरणामध्ये एकूण 76 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ अशा नेत्यांचा यामध्ये समावेश होता। शिखर बँकेने राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांना 15 वर्षांपूर्वी कर्ज दिलं होतं। मात्र हे कारखाने तोट्यात जाऊन बुडाले। पुढे हेच कारखाने काही नेत्यांनी खरेदी केले आणि शिखर बँकेने पुन्हा याच कारखान्यांना कर्ज दिलं। यावेळी अजित पवार शिखर बँकेच्या संचालक मंडळामध्ये होते। अजित पवार यांच्या सोबतच अमरसिंह पंडित, माणिकराव कोकाटे, शेखर निकम या नेत्यांचा या प्रकरणामध्ये समावेश होता। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाल्यानं त्यांची प्रतिमा सुधारण्यात निश्चितच मदत होईल। मात्र त्यांच्या सोबतच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनाही दिलासा मिळालाय। त्यामुळे टीका करताना विरोधकांची ही गोची झाली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।